मंगळवेढा शहरात पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडल्यानं नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे। पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांचे सुप्रसिद्ध श्री जिजामाता कृषी केंद्र या नामांकित कृषी सेवा केंद्राला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। आग इतकी भीषण होती की काही क्षणातच दुकानातून आगीचे प्रचंड लोळ बाहेर पडू लागले। कृषी औषधं, बियाणं, खतं आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आगीनं वेगानं रौद्र रूप धारण केलं। माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशामक कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक प्रयत्न करत पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू ठेवलं। ड्राइवर पे बिल्कुल आ रहा है। स्थानिक नागरिकांनीही मदत कार्यामध्ये सहभाग घेतला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र दुकानातील संपूर्ण साहित्य जळाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। या घटनेमुळे मंगळवेढा शहरात हळहळ व्यक्त होत असून व्यापारी आणि शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक मान्यवरांनी घटनास्थळी भेट देत प्रदीप खांडेकर यांना धीर दिला। मंगळवेढा शहरात अल्पावधीत घडलेल्या दुसऱ्या मोठ्या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनानं शहरातील सुरक्षा व्यवस्थेकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होत आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।